जून 2022 मध्ये अखंड असलेल्या शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले। एकनाथ शिंदेंनी जवळपास 40 आमदार आपल्या सोबत घेत उद्धव ठाकरेंना चांगलाच हादरा दिला। त्यावेळी बंडखोरी करणाऱ्यांपेक्षा एका नावाची महाराष्ट्रभर शिवसैनिक वाहवाही करत होते। ते नाव म्हणजे कळमनुरीचे आमदार आणि हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर। शिवसेना फुटीनंतर निष्ठा काय असते हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले। अक्षरशः ठाकरेंसाठी ते रडले। उद्धव साहेबांना सोडणाऱ्यांना परत जनता गुलाल लावत नसते असंही ते म्हणाले। पण असे काय झाले की 2च दिवसात ते शिंदेंच्या गोटात सामील झाले। या घटनेवरून प्रचंड राजकारण तापलं। शिवसैनिकांनी त्यांना टार्गेट केलं, विलन ठरवलं, गद्दारीचा शिक्का मारला आणि आता तेच शिवसैनिक संतोष बांगरांना जनसामान्यांचा कैवारी, कळमनुरीचा सेवेकरी म्हणून उदो करताना दिसत आहेत। मतदारसंघातील बरीच जनता आज त्यांना आपल्या हक्काचा आपला माणूस समजत आहे। असे कोणते बदल मागील काही दिवसात झाले की ज्यामुळे बांगर पुन्हा आमदार होतील अशी लोक चर्चा करताना दिसत आहेत। बांगर खरंच माजी आमदार संतोष टारफे आणि अजित मगर यांना आव्हान देतील का? मतदारसंघात नेमकं काय घडतंय? कोणता फॅक्टर महत्त्वाचा ठरणार? मतदारसंघातील जातीय समीकरण काय? या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी यशस्वी मुळे। तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कळमनुरी तालुका आणि औंढा तालुक्यातील औंढा नागनाथ आणि येळेगाव ही महसूल मंडळे तसेच हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक महसूल मंडळाचा समावेश होतो। हा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो। पूर्वी हा मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि नंतर काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा। विठ्ठलराव नाईक आणि रजनीताई सातव यांनी इथं आपलं वर्चस्व गाजवलं, पण त्यानंतर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला। शिवसेनेचे गजानन घुगे यांनी 1999 आणि 2004च्या निवडणुकीत विजय प्राप्त करून मतदारसंघाचे नेतृत्व केले। पुढे 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने री एंट्री करत गजानन घुगे यांना पराभवाचा धक्का दिला। काँग्रेसच्या राजीव सातव यांनी 8000 एवढं अधिकचं मताधिक्य मिळवलं। सातव यांच्या कार्यकाळात कळमनुरीचं नाव देश पातळीवर गेलं। 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही राजीव सातव खासदार झाले। त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मागील निवडणुकीत 3 नंबरवर येत 26,000 मतं घेणाऱ्या संतोष टारफे यांना उमेदवारी मिळाली आणि सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र लढल्यामुळे शिवसेनेच्या गजानन घुगे यांचा पराभव झाला। टारफेंनी काँग्रेसचा वरचष्मा कायम ठेवला। 2019च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेने नवीन शिलेदाराला मैदानात उतरवलं। ठाकरेंच्या या वाघाने विरोधातील दोन्ही उमेदवारांना चितपट केलं। सेनेच्या संतोष बांगर यांना 82,515 तर वंचित बहुजन आघाडीच्या अजित मगर यांना 66,137 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या संतोष टारफे यांनी 57,544 मतं घेत 3 नंबर फिक्स केला। पण आता पुलाखालून पुष्कळ पाणी वाहून गेलंय। राजकीय सामाजिक समीकरणे पूर्णतः बदलली आहेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित मगर आणि संतोष टारफे दोघांनीही ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधलंय। ठाकरेंची मशाल मतदारसंघात पेटवण्यासाठी दोघेही जोरदार तयारी करत आहेत। या दोघांना मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांची बेरीज पाहता विद्यमान आमदार संतोष बांगर यांना यावेळी पराभवाचा धक्का बसणार अशी मध्यंतरी जोरदार चर्चा चालू होती। पण मतदारसंघातील आपल्या बहुमोल विकास कार्यातून आपण परत एकदा विजयश्री खेचून आणू असा ठाम विश्वास आमदार बांगर यांनी त्यांच्या समर्थकांमध्ये दिसून येतोय। म्हणूनच त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मागील कित्येक दिवसांपासून सर्व जाती धर्मातील रोज शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश त्यांच्या पक्षात होतोय। नुकतीच मराठवाड्यात भयंकर पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळी सर्व नेते घरात असताना आमदार बांगर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतः पाण्यात उतरून मतदारसंघातील अनेकांचे जीव वाचवले। छोट्या बाळाला वाचवतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता। आमदार असावा तर असा अशा शब्दात त्यांची स्तुती सर्व स्तरातून केली गेली। प्रशासनाला आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला मदतीचा हातभार दिला। पद असो वा नसो ते नेहमीच आपल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी 24 तास उपलब्ध असतात। एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी त्यांची कार्यपद्धती प्रसिद्ध आहे। अर्ध्या रात्री सामान्य व्यक्ती सुद्धा त्यांना कॉल करू शकतो। आर्थिक मदत, आरोग्य सेवा, दवाखान्याचा प्रश्न असो की रस्त्याचा प्रश्न, आमदार बांगर नेहमीच हजर असतात। म्हणूनच मतदारसंघातील नाही तर बाहेरील लोकांनाही ते आपलेसे वाटतात।
व्यक्ती कोणताही असो, त्याची समस्या सोडवणे हाच आपला धर्म असं समजून ते काम करतात. हजारो आदिवासी बंधू भगिनींच्या उपस्थितीत कळमनुरी येथे स्वखर्चातून उभारण्यात येणाऱ्या क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा आणि आदिवासी भवनचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. सोबतच मतदारसंघात मराठवाड्यातील सर्वात मोठ्या विपश्यना केंद्राचे भूमिपूजनही पार पडले. श्रावण महिन्यात लाखो भक्तांच्या उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वात पार पडणारी भव्य कावड यात्रा महाराष्ट्रभर चर्चेचा विषय असते. आपल्या मतदारसंघात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्याचे वचनही त्यांनी पूर्ण केले. एकंदरीत मतदारसंघातील सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचे काम ते करतात. सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या किंवा लोकांचे काम न झाल्यास प्रशासन अधिकारी यांना धारेवर धरताना ते कुठेही कमी पडत नाहीत. आपल्या जनता दरबारात आलेला माणूस निराश होऊन परत जाता कामा नये, त्याचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न ते कसोशीने करतात. सत्तेत सहभागी झाल्यामुळे आपण हे सर्व करू शकतो असंही ते म्हणतात. तर दुसरीकडे आपल्यासोबत गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा चंग ठाकरे यांनी बांधलाय. पण अजित मगर आणि संतोष टराफे यांच्यापैकी कुणाच्या हाती मशाल द्यावी हा खरा प्रश्न आहे. लोकसभेच्या प्रचारावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संतोष टारफे यांना उमेदवारी घोषित केली होती. पण शेतकरी पुत्र, शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणून मतदारसंघात प्रभाव असणारे अजित मगर ही ठाकरे गटातूनच आपला दावा करत आहेत. उमेदवारी कोणाला मिळेल हे त्या काही दिवसात कळेलच. पण यापैकी कोणी बंडखोरी केल्यास त्याचा फटका देखील पक्षाला बसू शकतो. मतदारसंघात प्रामुख्याने मराठा, मुस्लिम, SC, ST, हटकर, धनगर, बंजारा या समाजाचे प्राबल्य दिसून येते. टारफे हे आदिवासी समाजातून तर अजित मगर मराठा समाजातून येतात. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे फॅक्टर मतदारसंघात निर्णायक ठरतो का हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्याबरोबर सुरुवातीपासूनच या मतदारसंघात वंचित बहुजन पक्षाच्या उमेदवाराला चांगलं मताधिक्य मिळत आलंय. त्यामुळे वंचित फॅक्टर ही महत्त्वाचा ठरणार आहे. लोकसभेच्या निकालात शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर या मतदारसंघातून 21,000 मतांनी पिछाडीवर होते. महायुतीला अंतर्गत गटबाजीचा फटका बसून लोकसभेला पराभव स्वीकारावा लागला. ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी बाजी मारली. विधानसभेच्या निवडणुकीत आमदार बांगर 21,000 मतांची लीड काटणार का? जातीभेद न करता विकासाला साथ देत मतदार बांगरांना पुन्हा विजयाचा गुलाल लावणार का, की जातीय समीकरणे लक्षात घेऊन मतदान करणार हे 23 नोव्हेंबरच्या निकालातच कळेल. पण तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं, या मतदारसंघात कोण विजयी होणार? विद्यमान आमदार संतोष बांगर, माजी आमदार संतोष टारफे की शेतकरी पुत्र अजित मगर? आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.